नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीने काढलं चक्क आपल्या विश्वाला घराच्या बाहेर, तर दुसरीकडे मात्र सईने वाजवली विश्वाच्या कानाखाली. नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आता सिद्धू आणि भावना हे दोघेजण मिळून देखील आता श्रीकांत इनामदारला विनंती करत असतात आणि म्हणत असतात की आनंदीला आमच्यापासून घेऊन जाऊ नका. पण श्रीकांत इनामदारने हा जो काही निर्णय घेतलेला असतो ना, तो एकदम बरोबर आहे. कारण की आनंदीला घेऊन तो परदेशात जात असतो ना कायमचं, त्याच्यामुळे सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यातील आनंदीचा चॅप्टर कायमचा बंद होईल. आणि आपल्या सगळ्यांना देखील हेच हवं होतं की आनंदी ही सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यातून निघून जावं. पण मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की आपला सिद्धू किती कनेक्ट झाला होता. कारण की सिद्धू चक्क ह्या माजोर्ड्या श्रीकांत इनामदारचे पाय देखील पकडतो आणि सिद्धू हे देखील बोलत असतो की तुम्ही प्लीज आनंदीला घेऊन जाऊ नका, तुम्ही असं आमच्यासोबत करू नका. पण आता श्रीकांत इनामदारला माहीत असतं, जर मी हे सगळं नाही केलं तर आनंदी कधीच माझी होणार नाही. कारण की आनंदी कायम सिद्धू आणि भावनाकडेच धाव घेत राहील आणि तिचं माझ्यावरचं प्रेम काय ती माझ्याकडे कधी देखील येऊ शकत नाही नंतर, जर तिला सगळं कळायला लागलं तर. त्याच्यामुळे श्रीकांत इनामदारचा हा निर्णय तर बरोबर असतो की तो आनंदीला घेऊन सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यातून कायमचा निघून चाललेला असतो. पण आता भावना देखील सिद्धूला हेच समजवत असते की जर ह्यांनी निर्णय घेतलेलाच आहे तर आपण यांना असं थांबवू शकत नाही. जर ह्यांना आनंदीला घेऊन जायचंय परदेशात तर जाऊ द्या, कारण की आपण त्यांना थांबवू शकत नाही आणि आपण त्यांना अडवू देखील शकत नाही. त्याच्यामुळे आता सिद्धू म्हणत असतो की अगं भावना, तू असं कसं बोलू शकते, कारण की आनंदी आपली मुलगी आहे आणि ते आपल्या मुलीलाच आपल्यापासून दूर घेऊन जात आहेत हे तुम्ही पाहिलंच. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस बंद केली असेल की श्रीकांत इनामदार हा सिद्धूला बोलत असतो की आनंदी तुमची मुलगी आहे, याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे, दाखवा मला पुरावा. म्हणजे एक गोष्ट मित्रांनो फिक्स आहे की काही जरी झालं तरी आनंदी यांची कायमची राहणार नाहीये. कारण की श्रीकांत इनामदार आज ना उद्या मात्र सिद्धू आणि भावनाला हे नक्की ऐकवेल की आनंदी तुमची मुलगी आहे, याचा तुमच्याकडे काहीच पुरावा नाही, त्याच्यामुळे तुम्ही आनंदीला भेटू देखील शकत नाही. त्याच्यामुळे सिद्धू आणि भावनाने स्वतःच्या बाळाचा आता विचार करायला हवा आणि पूर्ण गाडे पाटील कुटुंब देखील या बातमीमुळे आनंदी देखील होईल आणि सगळं कुटुंबाचं वातावरण बदलून जाईल. तर सिद्धू आणि भावनाने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, उलट आनंदी नावाचा चॅप्टर आता संपवला पाहिजे. तर दुसरीकडे मित्रांनो, आपल्या विश्वाली तुम्हाला पाहिलंच असेल की विश्वावरती काय वेळ आलेली असते, पण तरी देखील विश्व हा जानूला भेटण्यासाठी सगळीकडे धडपड करत असतो. शेवटी तिच्या फायनली घरी पोचतो आणि घरी पोचल्याच्या नंतर जे व्हायला नको हवं होतं तेच घडतं. कारण की तुम्हाला माहीतच आहे ह्या आजपर्यंत ह्या लक्ष्मीने कधी काय चांगलं केली, तर ही लक्ष्मी चक्क आपल्या विश्वाला चक्क जानूला भेटून देत नाही. तुम्हाला माहीतच असेल की आता जानूला कसला आजार झालाय नवीन, की तिला सगळं काय मेमरी लॉस झालेली आहे. म्हणजेच तिला आता मात्र काहीच आठवत नसतं पाठीमागचं, परंतु तिला मात्र तिच्या घरातील लोक मात्र चांगल्या प्रकारे आठवत असतात. आणि हे सगळं झाल्यामुळे मात्र घरच्यांना तर आनंद होतच असतो, पण दुसरीकडे बिचारा तुम्ही पाहिलंच की जयंतची पण काय हालत होऊन बसलेली असते. पण ह्या सगळ्या गोष्टीमधून जयंत आता एक चांगल्याच गोष्टीचा फायदा उचलायचं ठरवतो. कारण की जयंतला माहीत असतं की मी जानूसोबत कसा कसा पाठीमागे वागलो होतो, मग आता मला असं काहीतरी केलं पाहिजे की जानूची तर मेमरी लॉस झालेली आहे आणि तिला ती कधी आठवू देखील शकत नाही आणि आठवण्याचा प्रयत्न देखील केला नाही पाहिजे. आणि त्याच्यामुळे जयंत ठरवतो की मी केलेल्या सगळ्या चुका जानूला माहीत आहेत, म्हणजे मी खूप चुकीचा वागलो, खूप म्हणजे खूप चुकीचा वागलो. तर आता मी जानूला परत नव्याने मिळवतो, म्हणजे जानूच्या लक्षात माझ्याबद्दलचा भूतकाळ काहीच राहणार नाही आणि जानू माझ्याकडे येण्यास कधी नकार देखील देणार नाही. म्हणजे जयंत ह्या संधीचा फायदा घ्यायचं ठरवतो आणि जयंतच्या डोक्यात हीच आता आयडिया येत असते. तर दुसरीकडे बिचारा विश्वा मात्र आपल्या जानूला भेटायला गेलेला असतो, पण ही लक्ष्मी मात्र विश्वाला जानूला भेटू देत नाही. तुम्हाला माहीतच आहे का भेटू देत नाही, याच्या पाठीमागे मोठं रिझन काहीच नाही मित्रांनो. कारण की तुम्हाला माहीत असायला हवं की ह्या लक्ष्मीने जयंतला अजूनपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी घडून गेल्या तरी जयंतसोबत ती एवढं चांगलं वागते आणि जयंतला हे देखील सांगितलं आहे की जयंतराव तुम्ही काळजी करू नका, कारण की आम्ही पाहिलंय ना, जेव्हापासून जानूला तुम्ही गोव्याला घेऊन गेला होता तेव्हापासून तर आजचा दिवस जानू येईपर्यंत तुम्ही एकही दिवस नीट जगला नाही, कारण की तुम्ही कायम जानूची आठवण काढत होता. काळजी करू नका, एक ना एक दिवस जानू नक्की तुमच्याकडे येईल. म्हणजेच ह्या लक्ष्मीच्या डोळ्यावरती अशी काहीतरी पट्टी बांधलेली आहे की तिला काही दिसतच नाही की हा जयंत किती शातीर आणि किती खतरनाक माणूस आहे. पण ह्या लक्ष्मीला असं वाटतंय की जयंतरावांसारखा माणूसच नाहीये. ह्या लक्ष्मीचे डोळे केव्हा उघडतील हे तर आपल्याला माहीत नाही, पण बिचारा विश्वासोबत जे काही घडतं ते खूप चुकीचं घडतं. कारण की विश्वाला जानूला भेटायचं असतं, विश्वाची धडपड पाहून लक्ष्मी मात्र विश्वाला जानूपर्यंत जाऊन देत नाही. आणि खास गोष्ट मित्रांनो ही घडते की ही माजुरिटी जानूच आता विश्वाला ओळख दाखवत नाही. म्हणजेच तुम्ही समजून जावा की हे कोणत्या लेवलची गोष्ट
घडलेलं आहे. तुम्हाला कळतंय का मित्रांनो? कारण की बिचाऱ्या विश्वाने ह्या जानूसाठी चक्क स्वतःच्या आईला गमावलं. स्वतःच्या आईवरती काय वेळ आलेली आहे विश्वाच्या हे तुम्हाला देखील माहितीच आहे. विश्वाचं कुटुंब पूर्ण दुःखात आहे, पण तरी देखील विश्वा मात्र सगळं दुःख विसरून ह्या जानूला पाहायला आला होता तिच्या घरी. परंतु ही जानू स्वतः विश्वाला आपल्या ओळख दाखवत नाही, म्हणजेच म्हणते की तुम्ही कोण आहात. म्हणजे मित्रांनो, आता एक गोष्ट सांगा, या ठिकाणी बिचाऱ्या विश्वाचं काय राहिलं? कारण की विश्वा पूर्णपणे घाबरून जातो. विश्वाला कळत नाही की जानू अचानक माझ्यासोबत का असं वागते. आणि त्यावेळेस मात्र लक्ष्मी विश्वाला समजून सांगत असते की आम्ही असं जानूवरती फोर्स करू शकत नाही किंवा तिच्यावरती असं प्रेशर देऊ शकत नाही. ती आता काही लोकांना नाही ओळखत, तर आता त्याला काहीच करता येणार नाही. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की जानूला कोणता तरी डिसीज झालेला आहे, म्हणजेच तिच्या ब्रेनमध्ये ब्लिडिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे तिला काहीच आठवत नाही. त्याच्यामुळे तिला आठवून देण्याचा काहीच प्रयत्न आम्हाला करायचा नाही. त्याच्यामुळे प्लीज तू इथून निघून जा. म्हणजे मित्रांनो, तुम्ही पाहिलंच, बिचाऱ्या विश्वाने आत्तापर्यंत ह्या जानूला, ह्या दळवी कुटुंबाला एवढी सगळी मदत केली. त्यांच्या मुलीला जिवंत ठेवण्याच्या पाठीमागे 99% हात आपल्या विश्वाचा आहे. म्हणजेच आज ती जानू ह्यांच्या कुटुंबात आहे. याच्या सगळ्या काही मेन म्हणजे क्रेडिट जात आहे तर ते फक्त विश्वाला जात आहे. आणि तरी देखील मात्र ही लोक आपल्या विश्वाला त्या घराच्या बाहेर काढतात, खास करून ही लक्ष्मी. तर तुम्ही सांगा मित्रांनो, या ठिकाणी आपला विश्वा पूर्णपणे हारलेला आहे, ते पण ह्या दळवींच्या लोकांसमोर. म्हणजेच ह्या लोकांना थोडी पण लाज वाटलेली नाही की ह्या विश्वामुळे आज त्यांना त्यांची जानू भेटली. कारण की तुम्ही पाहिलंच, गाडे पाटलांच्या घरात कार्यक्रम झाला, पण तरी देखील त्या ठिकाणी जानूला आणण्याचं काम कोणी केलं? आपल्या विश्वाने काम केलं. हे सगळं लक्ष्मी, श्रीनिवास सगळ्यांना माहीत आहे. पण तरी देखील ह्या लोकांनी मात्र ह्या साध्या जानूची आणि विश्वाची, म्हणजेच आता ह्या जानूला तर आठवत नाही, म्हणजे आता हे खरं नाटक आहे का खोटं नाटक आहे हे कळायला काही मार्ग नाही. खरंच जर जानूला आठवत नसेल तर बिचाऱ्या विश्वाने आत्तापर्यंत केलेलं सगळे काही म्हणजे मदत केली ती जानूला, ह्या सगळ्यावरती पाणी फेरलेलं आहे आणि घडलंय पूर्णपणे ऑपोजिट. म्हणजेच आता मित्रांनो, सगळ्यात मोठा गैरसमज निर्माण झालेला असतो सईच्या मनामध्ये. म्हणजेच आता सई पूर्णपणे चिडलेली असते. सई ठरवते की काही जरी झालं ना तरी त्या जानूला मी सोडणार नाही. आणि दुसरीकडे ह्या विश्वाने माझ्यासोबत एवढा खोटारडेपणा केलेला आहे काकू, आणि शेवटी तुला देखील तिने फसवलंयच ना, आणि ह्या विश्वाने देखील फसवलंयच ना, तर याला मी नाही सोडणार. त्या जानूला तर मी बघून घेईलच, पण विश्वाची सगळ्यात आधी मी हजेरी नक्की घेईल. कारण की तुम्हाला माहीतच आहे की सईचा किती मोठा विश्वासघात झाला होता. आणि मी बोललोच होतो मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील की सईच्या मनामध्ये सगळ्यात मोठा गैरसमज निर्माण होईल. आणि तुम्ही पाहिलंच आता सगळं तसंच पुढं घडलं. कारण की सईच्या मनामध्ये असा गैरसमज निर्माण झाला की जानूचं आणि विश्वाचं कॉलेजमध्ये असताना एकमेकांवरती प्रेम होतं. म्हणजेच ह्या दोघांनी आम्हाला फसवलं आमच्याच घरामध्ये राहून, आणि सगळ्यात मोठा विश्वासघात केला म्हणजेच आपल्याच विश्वाने, की त्याला मी एवढं समजून घेतलं, त्याच्यावरती एवढं प्रेम केलं, पण तरी देखील शेवटी त्यांनी काय दिलं. आता विश्वाच्या डोक्यामध्ये दोन टेन्शन आलेले असतात. दुसरीकडे जानू त्याला ओळखत नसते, तर दुसरीकडे आई गेल्याचं दुःख. तर बिचाऱ्या विश्वाने आता नेमकं काय काय करावं हे त्याला कळत नसतं. म्हणजे तो पूर्णपणे आता डिप्रेशनमध्ये जातो, कारण की जानू त्याला ओळख दाखवत नाही मित्रांनो. आणि ही लक्ष्मी त्याला त्या घरातून बाहेर काढते. तर मित्रांनो, ह्या लक्ष्मीला मला एकच गोष्ट सांगायची की अशीच जर वेळ तुझ्या कुटुंबावरती आली असती आणि तुझी जानू देखील त्या विश्वाच्या घरामध्ये अशाच प्रकारे गेली होती, मग त्यावेळेस जर विश्वाच्या घरच्यांनी किंवा विश्वाने जर तिला हाकलून दिलं असतं ना त्या ठिकाणावरून, तर कसं वाटलं असतं? त्या जयंतच्या तावडीमध्ये जी जानू गेली असती आणि कदाचित ही त्यांच्याकडे कधी आयुष्यात परत येऊच शकली नसती. मग मला सांगा, बिचाऱ्या विश्वावरती आता काय वेळ चालू होती? ह्या लक्ष्मीला कळायला हवं होतं की विश्वाच्या घरावरती कोणतं संकट आलेलं आहे. स्वतःची तिची वहिनी गेलेली आहे हे जग सोडून, ह्या सगळ्याला जबाबदार मात्र ती स्वतः लक्ष्मी आणि तिचं कुटुंबच आहे. पण तरी देखील मात्र तिने त्या विश्वाला समजून घ्यायला हवं होतं. पण तसं न करता ह्यांना यांची मुलगी प्रिय असते आणि चक्क ही लक्ष्मी म्हणते विश्वाला की तू आता इथून निघून जा विश्वा, आम्ही असं जानूवरती प्रेशर नाही टाकू शकत. आधीच ती एवढ्या मोठ्या धक्क्यातून बाहेर आलेला आहे, त्याच्यामुळे तिला अजून आम्ही त्रास नाही देऊ शकत. आता हे जयंतच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग असतो की आता जानूचं मन जिंकायचं आणि तिला इथून घेऊन आपल्या घरी निघून जायचं. पण आता हे सगळं होत असताना मात्र मित्रांनो, बिचाऱ्या विश्वाच्या मनाचा विचार कोणीच केलेला नसतो. तर दुसरीकडे मात्र आता श्रीकांत इनामदार पूर्णपणे आनंदीला घेऊन परदेशात निघालेला असतो. सिद्धू आणि भावनावरती आता खूप दुःखाचं वातावरण येतं, कारण की आता आनंदीवरती त्यांनी मुलीसारखं प्रेम केलेलं असतं. पण एकीकडे पाहायला गेलं तर एकदम बेस्ट डिसिजन आहे श्रीकांत इनामदारचं, कारण की आनंदी नावाचा चॅप्टर आता कायमचा बंद होईल आणि सिद्धू आणि भावना स्वतःच्या बाळाचा विचार करतील. पण मित्रांनो, आता मालिकेमध्ये भयानक असा ट्विस्ट हा येतो की आता मात्र तुम्ही पाहिलंच कशा प्रकारे आपल्या ललिता काकूंचा म्हणजेच विश्वाचा आईचा खून करण्याच्या पाठीमागे 99.99% हात हा जयंत कानिटकरचा आहे. त्याच ठिकाणी आता हे सगळं संतोषला माहीत असतं, तर संतोष आता जयंतकडून पैसे उकळायला सुरुवात करतो आणि जयंतचा खरा चेहरा मी जगाला सांगेल असं संतोष ठरवतो, नाही पैसे दिले तर. आणि आता जयंतला कळत नसतं की आता मी काय करू, कारण की संतोषला संपवून टाकू का ह्या संतोषचं तोंड कायमचं बंद करू. कारण की हा जयंत तुम्हाला माहीतच आहे की काही करू शकतो. त्याने आत्तापर्यंत काय काय नाही केलं, तर हा काही करू शकतो. पण बिचारा विश्वासोबत लक्ष्मी जे काय वागली ना, की त्याला त्या घराच्या बाहेर
काढलं हे पूर्णपणे चुकीचं आहे. याबाबत तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो, आता सई चक्क आपल्या विश्वाच्या कानाखाली मारते, कारण की रिझन तर तुम्हाला माहीतच आहे. कारण की त्याने एवढा मोठा विश्वासघात त्यांच्यासोबत केलेला असतो. पण आता विश्वास सगळ्यांना कशा प्रकारे पटवून देईल की माझं आणि जानूचं काय नातं होतं, मी आईला सत्य सांगणारच होतो, पण त्याच्या अगोदर हे सगळं काय घडलं. आता सई समजून घेईल का नाही, खूप सारे प्रश्न विश्वाच्या आयुष्यामध्ये आता उभे राहणार आहेत. आपल्याला हेच पाहायचं आहे की आता कशा प्रकारे विश्व हे सगळं मॅनेज करतो. पण तुम्हाला एक गोष्ट शेवटी कळाली असेल की काही जरी केलं तरी शेवटी विश्वाच्या वाट्याला काय आलं, सगळ्यात मोठं अपयश, आणि त्याच्या वाट्याला फक्त दुःख आणि दुःखच आलं. कारण की ह्या दळवीच्या लोकांनी शेवटी त्याला जे हवं होतं ते मिळवून दिलंच, म्हणजेच त्याच्या वाट्याला दुःख येणार होतं ते दिलंच. ह्या जानूबद्दल तर मला काय बोलायचंच नाही. जर तिला एवढ्या वर्षानंतर तिचे आईबाप, तिच्या घरातले सगळे आठवत असतील, मग बिचारा आपला विश्वा का नाही आठवू शकत. तर मग मला एकच गोष्ट सांगा, या ठिकाणी सगळ्यात मोठा गेम जर कोण खेळली असेल तर ही जानू खेळली आणि हे दळवींचं कुटुंब खेळलं. कारण की यांनी आत्तापर्यंत कोणासोबत काहीच चांगलं केलेलं नाही. तुम्ही पाहिलं असेल की सिद्धू भावनाच्या आयुष्यामध्ये देखील यांनी खूप वेळा ढवळाढवळ केली, आणि दुसरीकडे मात्र आता विश्वाच्या घरातलं एवढं हस्तखेळतं वातावरण होतं हे देखील यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. तर या सगळ्याबाबत तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि दररोज दुपारी 2 वाजता आणि रात्री 9 वाजता अपडेट पाहायला विसरू नका मित्रांनो. आणि इथून पुढच्या मित्रांनो, तुम्हाला एक आनंदाची बातमी आहे की इथून पुढे म्हणजे उद्यापासून मित्रांनो, विण दोघातीलही तुटे ना या मालिकेच्या देखील अपडेट आपल्या चॅनलवरती येतील. तर तुम्हाला अजून कोणत्या मालिकेच्या अपडेट आपल्या चॅनलवरती हवे आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेट.